कल्याण पूर्वेतली गुंडगिरी कधी कमी होणार? गुंड लोकप्रतिनिधींमुळे कल्याण पूर्वेचं नाव खराब। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना घरी बसवण्याची हीच ती वेळ। आपलं कल्याण वाचवायचं असेल तर आता निर्णय घ्यावाच लागेल। ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहर आणि त्यातही कल्याणचा पूर्व भाग हा गेल्या काही वर्षात वाढत्या गुन्हेगारीसाठी ओळखला जाऊ लागलाय। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकप्रतिनिधींचा वरद हस्त असल्यानं कल्याण पूर्वेत जणू काही रान मोकळं असल्यासारखा गुन्हेगारांचा वावर असतो। स्थानिक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कल्याण पूर्वेतल्या वाढत्या गुन्हेगारीचा सगळं रेकॉर्ड असून राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांनाही काही ठिकाणी कारवाई करता येत नाही। त्यामुळे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना आता घरी बसवणं हाच कल्याण पूर्व गुन्हेगारी मुक्त करण्यासाठीचा उपाय ठरणार आहे। कल्याण पूर्वेत आमदार असो की नगरसेवक प्रत्येक जण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला आहे। कल्याण पूर्वेच्या आमदारानं तर नुकताच थेट पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला। यापूर्वीही याच आमदारानं पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांनाच दमदाटी केली होती, मात्र तरीही त्याच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। आता गोळीबार करणाऱ्या आमदाराचंही त्याचे समर्थक उघडपणे समर्थन करतात। ही बाब गंभीर असून कल्याण पूर्वेतलं गुंडाराज संपवायचं असेल तर सर्वात आधी स्वच्छ प्रतिमेचा आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेला आमदार निवडून द्यावा लागेल। कल्याण पूर्वेतल्याच एका नगरसेवकावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचाही गुन्हा दाखल झाला। त्यामुळे या सगळ्याला पायबंद घालण्यासाठी शहरातून गुन्हेगारी हद्दपार करण्याची गरज आहे। याची सुरुवात आपण आपल्या घरापासून, आपल्या परिसरापासून करू शकतो। त्यामुळे गुन्हेगारांना पुन्हा निवडून न देण्याची शपथ घेऊया आणि कल्याण पूर्वेला वाचवूया।